हॅलो गाईज, तर आज आपण बघणार आहे ड्रग्स अँड कॉस्मेटिक ॲक्ट 1940 अँड रूल्स 1945. हा एक युनिव्हर्सिटीचा महत्त्वाचा क्वेश्चन आहे आणि खूप वेळा हा क्वेश्चन युनिव्हर्सिटीमध्ये आलेला आहे. तर हा ॲक्ट काय आहे, ह्यामध्ये काय काय येतं हे सर्व आज आपण बघणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा हे जे दोन ॲक्ट आहेत म्हणजेच काय ड्रग्स अँड कॉस्मेटिक ॲक्ट 1940 अँड कॉस्मेटिक रूल्स 1945 हे काय आहेत, हे लॉ गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने बनवलेले आहेत. कशासाठी? to govern the manufacturing, sales, distribution and imports of drugs and cosmetics. ह्या लॉमुळं काय होतं? तर ह्या लॉमुळं एन्श्युरिटी मिळते आपल्याला कशाची? तर सेफ्टी, एफिकसी, क्वालिटी ऑफ फार्मास्युटिकल ड्रग. तर यामध्ये जे सुरुवातीचं आहे ड्रग्स अँड कॉस्मेटिक ॲक्ट 1940, ह्यामध्ये काय काय येतं हे आपण बघणार आहे. तर यामध्ये काय काय सेक्शन्स आहेत आणि त्या सेक्शनमध्ये ASU ड्रग्स म्हणजेच आयुर्वेदा सिद्धा युनानी ड्रग्स जे आहेत त्यासाठी काही रूल्स सांगितलेले आहेत. तर त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा सेक्शन 3 यामध्ये काय आहे, त्यामध्ये डेफिनेशन दिलेले आहेत. कशाबद्दल? तर ड्रग्सबद्दल, कॉस्मेटिक्सबद्दल आणि आयुर्वेदा सिद्ध आणि युनानी ड्रग्सबद्दल. पुढचं सेक्शन आहे सेक्शन 6. हे काय करतं? तर हे ड्रग्सला अप्रूव्ह करतं, इन्स्पेक्शन कंडक्ट करतं आणि दुसरं काय? तर जे आयुर्वेदिक सिद्ध युनानी ड्रग्स आहेत त्यामध्ये सेफ्टी असावी, ते खूप चांगल्या प्रकारे बनवले जावे हे इन्श्युअर करतं. पुढचं आहे सेक्शन 12. सेक्शन 12 काय करतं? तर हे एस्टॅब्लिशेस द ड्रग ॲडवायझरी बोर्ड. ह्याद्वारे काय होतं? तर हे गायडन्स देतं की कसे बनवायला पाहिजेत प्रोडक्ट. पुढचं सेक्शन आहे सेक्शन 36A आणि 36B. ह्याद्वारे काय सांगितलेलं आहे की जे मॅन्युफॅक्चरर्स आहेत मेडिसिनचे त्यांनी गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस फॉलो केले पाहिजे. पुढचा आहे शेड्यूल टी. तर शेड्यूल टी स्पेसिफिक कशासाठी दिलेला आहे? ASU बोर्डसाठी. त्याद्वारे काय सांगितलेले आहे की गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस आयुर्वेदा सिद्ध आणि युनानी ड्रग्समध्ये जे आहेत त्याबद्दल ह्याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे. पुढचा आहे ड्रग्स अँड कॉस्मेटिक रूल 1945. तर हा बनवला होता ड्रग्स अँड कॉस्मेटिक ॲक्ट 1940च्या अंडर. हे काय करतं? तर हे ड्रग्स अँड कॉस्मेटिक ॲक्ट जो आहे तो कसा फॉलो करायचा, तो कसा इम्प्लिमेंट करायचा ह्याबद्दल आपल्याला सांगतं. पर ह्यामध्ये काही रूल्स सांगितलेले आहेत. त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा रूल 160 जो आहे तो काय करतो? जे आपल्याला रिक्वायरमेंट्स आहेत कशासाठी आयुर्वेदा सिद्ध आणि युनानी ड्रग्स कसे बनवले पाहिजेत त्याच्या रिक्वायरमेंट्स काय आहेत ह्याबद्दल आपल्याला सांगतं. पुढचं रूल 161 लायसन्सिंग म्हणजेच काय की जे प्रोडक्ट बनवतात त्यांनी प्रॉपर लायसन्स घेतला पाहिजे. रूल 162 ह्यामध्ये काय सांगितलेले आहेत की जे रॉ मटेरियल आहेत ते काय केले पाहिजेत आधी टेस्ट केले पाहिजेत आणि ते एक रिक्वायर्ड स्टँडर्डला मीट केले पाहिजेत. रूल 164 मध्ये काय तर लेबलिंग म्हणजेच काय जे मेडिसिनवर लेबल्स असतात त्यावर प्रॉपर नाव त्यावर प्रॉपर इन्ग्रेडियंट्स ह्या सर्वांची माहिती असायला पाहिजे. आणि शेड्यूल टी मध्ये काय सांगितलेलं आहे की ASU ड्रग्समध्ये जे गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस आहेत त्या फॉलो केले पाहिजेत. तर हा एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे आणि तुम्ही जर एवढं जरी लिहून आला तरी हे इनफ आहे युनिव्हर्सिटी एक्झामसाठी. तर मी ह्याच्या नोट्स तुम्हाला टेलिग्रामवर सेंड करतो, तुम्ही तिथून हे बघून घ्या. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.